नाही, अनुश्री माझी फ्रेंड नव्हती. कधीच आमची फ्रेंडशिप अशी नाही झाली. अनुश्रीच अशी व्यक्ती होती जिच्यावर माझा विश्वास कधीच राहिला नाही किंवा मी करू शकले नाही. ज्यांना वाटत होतं की मी चूक आहे किंवा मला निघायलाच पाहिजे होतं, तर त्यांना मी हे गाणं डेडिकेट करते. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री. तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत. तुझं आणि दीपाली ताईंचा बॉन्ड सुद्धा छान होता, पण मध्यंतरी काही कारणांमुळे तुला थोडंसं हर्ट होत होतं त्यांच्या वागण्याचं. तर त्या बाबतीत काय बोलशील? हो, मी अगदी तिच्याशी छान रॅपो ठेवला होता आणि पहिल्या दिवशीपासून तिला हेच सांगितलं होतं, की मला जे कानावर पडतील, की दीपाली ताई अशी बोलली आहे, ते मी तुझ्या तोंडावर येऊन बोलेन आणि मी तुझ्याकडनं पण तेच एक्सपेक्ट करते, की तू मला तोंडावर येऊन विचार. कारण त्यामुळे क्लॅरिटी राहते. आणि मी कधीच तिच्या अगेन्स्ट गेले नाहीये. तिच्या गेमबद्दल डेफिनेटली मी डिस्कस केलं आहे, कारण ते गेमच बिग बॉसचा गेमच तो आहे, की तुम्ही डिस्कस करता लोकांबद्दल. ते मी नक्कीच केलं, की नाही हिचा गेम मला दिसत नाहीये, दीपाली त्याला समजत नाहीये, ती गोंधळतीये, हे सगळं मी नक्कीच बोलली. पण त्याच्याबद्दल वाईट कधीच मी बोलले नाहीये. पण मला जेव्हा कळली गोष्टी, की ती असं डिस्कस करतीये किंवा ती असं बोलतीये किंवा व्हॉटएव्हर, तर मला वाईट वाटायचं, की ती असं का करतीये, कारण मी तिच्याशी नेहमी छान राहिली आहे. पण आय थिंक गेमसाठी आणि ग्रुप डायनॅमिक्ससाठी तिने ते केलं असेल. तुला काटा ग्रुपमध्ये जाऊ नये असं का वाटलं होतं? एक तर तेच जे मी राकेशचं तुला म्हटलं, की तो खूप कॉन्ट्रॅडिक्टिंग ॲक्शन वर्सेस वर्ड्स खूप कॉन्ट्रॅडिक्टिंग होतं त्याचं. तन्वी मला कधीच पटली नाही. कारण ती नेहमीच मला टोमणे मारत होती. तर म्हणून मला नाही पटली ती. दीपाली ताईचं मी तुला सांगितलंच, की ती पण ग्रुपसाठी आणि गेमसाठी माझ्याबद्दल चेंज झाली. आणि ह्यांचं दोघांचं स्पेशली असंच झालं, की मला तोंडावर काही आहे आणि ॲक्शनमध्ये काही वेगळं व्हायचं. वर्सेस जे विशाल होता, तो मला तोंडावर होता जे काही होता. की वाईट पण काही चूक पण वाटते तो तुम्हाला येऊन सांगायचा, की मला हे तुझं नाही आवडलं किंवा व्हॉटएव्हर. तर अशा लोकांशी डील करणं जास्त सोपं पडतं, जे वाईट तर वाईट पण तोंडावर आहेत. वर्सेस अशी लोकं जी तुम्हाला तोंडावर तर खूप प्रशंसा करतायत तुमची, तुमच्यावर खूप छान बोलतायत आणि जेव्हा बारी येते तुमचं साथ देण्याची तेव्हा नाही देत. तर म्हणून मी त्या ग्रुप बरोबर अलायन्स केला. अनुश्री आणि तुझं पण खूप मोठं भांडण झालं होतं. तिने पण तुला थोडे अपशब्द वापरले होते. मग तुझं असं होतं, की मी त्याच्यासोबत राहणार नाही. पण ज्या वेळेला पत्र येत होते किंवा घरातल्यांशी बोलायची वेळ येत होती, तेव्हा ती राखी खूप रडत होती आणि तू अनुश्रीच्या बाजूला बसलेली आणि तुम्हाला हसायला येत होतं बिकॉज तिचे लॅशेस इथे खाली गालावर आले होते. पण तसं झालं, की तुमचा थोडासा एक काय म्हणतात, डिओ दिवसत होता किंवा तुला अनुश्रीसोबत फ्रेंडशिप करावीशी वाटत होती. तर ते काही चेंजेस होत होते का तुमच्यामध्ये? अच्छा. नाही, अनुश्री माझी फ्रेंड नव्हती. कधीच आमची फ्रेंडशिप अशी नाही झाली. आमचं एक कॉर्डियल रिलेशनशिप टुवर्ड्स कॉर्डियल रिलेशनशिप आमचं झालं. जे जसं सुरू झालं होतं त्याच्यावरनं. ते 2 महिन्यात ते चेंज झालं डेफिनेटली डायनॅमिक्स. अनुश्रीच अशी व्यक्ती होती जिच्यावर माझा विश्वास कधीच राहिला नाही किंवा मी करू शकले नाही तिच्या ॲक्शन्समुळे. तेव्हा असं झालं, की मी ऑलरेडी राखीच्या इमोशनमध्ये होते. मी तिच्या आय वॉज इंटू हर फीलिंग्स. आणि तितक्यात ती अनुश्री बाथरूममधनं जाऊन आली, माझ्या जवळ बसली आणि तिने खूप लहान मुलांसारखं एक ॲक्ट केलं. म्हणजे लहान मुलांना ज्यांना कळत नाही, की कसं रिॲक्ट व्हावं किंवा काय मोमेंट चाललाय, काय टायमिंग चालली, तिकडे कसं रिॲक्ट व्हावं. आणि ती खूप खुदू हसायला लागली. म्हणजे अगदी हलून हसतो ना आपण, तसेच ती माझ्या पाठीमागे जाऊन हसायला लागली. तिचं हसून बघून मला हसू येतं, की अगं काय आज रागवतील बिग बॉस किंवा असं मी तिला समजत होती. आणि राखीचं काय होऊन त्या मोमेंटला काय झालं, एकच आठवडा झाला होता तिला येऊन आणि राखी सिरियस गोष्टी नाही खूप ह्युमरमध्ये सांगते. तर तिचं ते चेहरा किंवा ते लॅश येणं ते अनुश्रीला ट्रिगर केलं हसण्यामध्ये आणि ती जस्ट आली होती. तिला कॉन्टेक्स्ट कळत नव्हता किंवा काही. तिच्या हसण्यामुळे मला हसू आलं आणि ते खूप टायमिंग चुकली आणि मला नंतर खूप वाईट वाटलं त्या गोष्टीचं आणि मी राखीला जाऊन भेटले आणि तिला गळे पडून मी रडले सुद्धा, की तुझे इमोशन्स मला पोचले, प्लीज गैरसमज करून घेऊ नको, कारण मी तशी नाही आहे, की मला एम्पथी खूप डीपली माझ्यात आहे आणि मला लोकांचे इमोशन्स खूप फील होतात. तर मी तिच्याशी ते क्लिअर केलं आणि त्या दिवशी नंतर माझं आणि राखीचं बॉन्ड खूप छान झालं. ओके. तुला असं कधी वाटलं का, की आपण थोडे चुकतोय आतमध्ये? कधी असं जाणवलं? कशा स्वभाव आपला किंवा गेम प्लॅनिंग असं कधी चुकतोय आपलं काहीतरी? मला ह्याच्यासाठी असं नाही वाटलं, कारण मी जशी आहे मी तशीच राहिले त्या घरात. म्हणून त्यात मी कसं चूक आहे म्हणणार. कारण मी काही ज्या चुकी झाल्या त्या मी एक्सेप्ट केल्या. जसं मी तुला म्हटलं, की ते राखीबरोबर प्लॅन करणं ते एक चूक झाली
किंवा चावी कबर्डमध्ये ठेवणं ती एक चूक राहील, मला जवळ ठेवायची होती. अशा चुका डेफिनेटली माझ्या झाल्या आहेत आणि मी त्यांच्याशी शिकत गेले. पण स्वभाव मला नाही वाटत काहीही त्यात चुकलं आहे. कारण मला अगदी असंच वाटतं की रियालिटी शोमध्ये तुम्ही रिअल बनूनच राहावं आणि काही त्यात मुखवटे नको म्हणजे मुखवटे नको हम्म. घालायला. आणि ते मी कधीच केलं नाही. आणि ज्या गोष्टी मला स्वतःसाठी एक्सपेक्टेड होत्या की माझ्याशी आदराने बोललं झालं पाहिजे, एक बाउंड्रीजमध्ये बोललं पाहिजे, किंवा लोकांनी शिवी नाही दिली पाहिजे, त्या गोष्टी मी नेहमी जपल्या स्वतःकडून दुसऱ्यांसाठी. तर त्यात काही चूक नाही आहे. मला नाही वाटत की फक्त जोरात बोलणं किंवा ओरडून बोलणं किंवा दोन लोकांची भांडणं चालली तर एकदम घुसून जाणं त्याच्यामध्ये हीच स्ट्रेंथ आहे किंवा हे त्याच्याने तुम्ही स्ट्रॉंग दिसाल असं मला नाही वाटत. मला असं वाटतं की वन ऑन वन पण तुम्ही तोंडावर मतं मांडू शकता. तुम्ही कोणाला घालून पाडून न बोलता सुद्धा तुम्ही मतं मांडू शकता. तुम्ही त्या किऑसमध्ये आपला पेशन्स ठेवू शकता. तुम्ही त्या घाणेरड्या लँग्वेज वर्सेस आपली डिसेन्सी ठेवू शकता. यात जास्त स्ट्रेंथ लागते मला असं वाटतं आणि मी ती स्ट्रेंथ खूप व्यवस्थित दाखवली. तू सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेस की नाही मला माहिती नाहीये, किंवा सध्या अचानक तू आल्यामुळे तू थोडंसं लांब बसशील सगळ्या गोष्टींपासून. पण प्रेक्षकांकडून थोडा निगेटिव्ह रिस्पॉन्स होता की तू बाहेर येणार किंवा आलीस किंवा यावी, असं त्यांनी ऑलरेडी प्रेडिक्ट केलं होतं. त्या बाबतीत काय बोलशील? किंवा त्यांना असं वाटत होतं की तू नाही राहिली पाहिजे किंवा तू बाहेरच आली पाहिजेस? करेक्ट. त्या लोकांशी माझा हाच प्रश्न आहे का की हे कोणी डिसाईड केलंय की बिग बॉसमध्ये ज्या मी पॉइंट्स बोलले ते केलं तरच गेम आहे? हे कोणी डिसाईड केलं? एक छान व्यक्तिमत्व ठेवून किंवा एक असा वाला अप्रोच जो माझा होता ठेवून पण गेम खेळता येतो आणि तुम्ही तसंच खेळलंय. म्हणजे डील केली तर प्रॉब्लेम, डील नाही केली तर गेम नाही खेळत आहे. तुम्ही अलायन्सेस बनवलं तर प्रॉब्लेम, कारण तुमच्या हिशोबाच्या लोकांबरोबर नाही बनवलं. नाही बनवलं तर तुम्ही गेम नाही. म्हणजे इकडे काय ना, इधर खाई इकडे खुवा. काहीही केलं तर तुम्हाला नावं ठेवायची तर तुम्ही नावं ठेवणार. आणि एखादी व्यक्ती कोणाला आवडते, एखादी व्यक्ती कोणाला नाही आवडत, ते त्यांची पर्सनल चॉईस आहे. त्याच्यावर मला काहीही प्रश्न किंवा क्वेश्चन नाही आहे. त्यांना असं वाटलं असेल की मी बोलत नाही जोरात किंवा लोकांच्या मध्ये खूप पडत नाही तर मी वीक आहे. त्यांचं व्यक्तिगत तो मत आहे. मला ते पटत नाही. मला माहिती आहे की मी 24 तास कशी राहिली आहे. ते तुम्हाला फक्त 1 तासच दाखवलं गेलंय. अशा खूपशा गोष्टी जे मी बोलले आहे, अशा खूपशा स्ट्रॅटेजीज आहेत जे मी बोलले आहे, जे दाखवलीच गेली नाही, जे कट होऊन गेले. आता त्याच्यावर माझा कंट्रोल नाहीये. किंवा तुला एक्झाम्पल देईन तर राखीची पूर्ण कॅप्टन्सी मी प्लॅन केली, स्ट्रॅटेजाइज केली, सगळ्यांशी डील केलं. किंवा संकेत तेव्हा नवीन आला होता, त्याला मी स्पष्टपणे सांगितलं की ऐक, तुला इथे कोणी कॅप्टन बनवून देणार नाहीये. त्यापेक्षा आपण राखीला कॅप्टन बनवावं, कारण तिच्याकडे इम्युनिटी गेली तरी आपलं काही नुकसान नाहीये. मग ते कसं करायचं, त्यांनी कसं स्वतःचा तो पहिल्या राऊंडमध्ये त्याचा बेल्ट ओपन केला होता रुचितानी, तर दुसऱ्या राऊंडमध्ये तू एक काम कर, तू जॅकेट घाल, त्या बेल्टला त्या जॅकेटच्या आत घाल. हे सगळी प्लॅनिंगच माझी होती. किंवा राखीला कॅप्टन कसं बनवायचं ते सगळी प्लॅनिंग माझी होती. म्हणून राखीने मला मास्टर माइंड पण म्हणाली त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट करून. आय थिंक राकेश समोर म्हणाली होती का कोणाचं नव्हती बरोबर, मला स्वतःला पण ती म्हणाली की तू शार्प आहेस, तू मिठी छुरी आहेस. राखीला ते कळलं, कारण राखी एक एक्सपिरियन्स प्लेअर आहे. तिला लोकांशी संवाद साधून कळतं की कोणामध्ये किती कपॅसिटी आहे. तर राखीकडनं ते कॉम्प्लिमेंट मिळणं माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट होती. कारण बिग बॉसचं गेम जेव्हा तुम्ही लक्षात ठेवाल तेव्हा राखी लक्षात येणं, आठवणीत येणं हे एक पहिलं नाव असतंच. तर मला असं वाटतं की समजा तिने मला ओळखलं आहे तर म्हणजे मी काहीतरी करेक्ट करत होती त्या घरात. ओके. तुला माहिती आहे की नाही मला माहिती नाही, बट तू सिच्युएशननुसार गाणी गातेस, ह्याच्यावरती सुद्धा मीम्स झाल्या होत्या. तर तुला आता ह्या सिच्युएशनसाठी काय गाणं आठवते किंवा गावंसं वाटतंय? मी हे गाणं त्या लोकांना डेडिकेट करते ज्यांना वाटत होतं की मी चूक आहे किंवा मला निघायलाच पाहिजे होतं, तर त्यांना मी हे गाणं डेडिकेट करते. कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातों में कहीं बीत न जाए रहना, कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना. खूप छान. थँक्यू. थँक्यू सो मच. आपण पुन्हा भेटू. जाता जाता फक्त प्रेक्षकांना काय सांगशील?
त्या सगळ्या लोकांना माझं खूप खूप प्रेम, आदर आणि खूप खूप आभार, ज्यांनी मला सपोर्ट केलंय, जे आत्ताही मला सपोर्टिंग मेसेजेस पाठवतायत आणि तुम्ही मला एवढे वोट्स दिले. तुम्हाला वाईट वाटतं की मी घराच्या बाहेर पडली, त्याच्यासाठी खूप सॉरी. माझा पूर्ण प्रयत्न केलं. पण खूप सारं प्रेम तुम्हा सगळ्यांना, खूप सारा आभार. तुमचं प्रेम, तुझा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठीशी राहू द्या, माझ्या पुढच्या जर्नीसाठी सुद्धा. आणि मी खूप सारी गाणी तुमच्यासाठी घेऊन येत आहे आणि स्पेशली मराठी गाणी मी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आणि खूप छान छान सरप्राईजेस आहेत माझ्या म्युझिक फील्ड शी निगडीत. तर त्याच्यासाठी नक्कीच वेट कराल आणि प्रेम सदा माझ्याबरोबर तुमचं राहू द्या.